तर आता आपण पाहत आहोत शेकडेवारी. शेकडेवारी ही शतमान पद्धतीतली असते. कशी असते? शतमान पद्धतीमध्ये असते. शतमान पद्धतीमध्ये शेकडेवारी काढली जाते. शेकडा म्हणजे काय? शेकडा म्हणजे 100शी केलेली तुलना, बरोबर. 100 सोबत असलेली तुलना किंवा 100च्या पटीत मांडलेली संख्या, बरोबर. 100शी. आणि याला एका विशिष्ट चिन्हाने मांडणी केली जाते. हे बघा, हे चिन्ह असतं आडवी रेष आणि 2 टिंब. आपण अगदी बेसिक पासून बघू. प्रॅक्टिस सेट आपण केलेले आहेत, पण ते आधी हा घटक बघितल्यानंतर बघा. याच्यावरती उदाहरणांचा आपण 3 घटक करणार आहोत, 3 भाग. पहिला भाग बघत आहोत. शेकडा जो आहे तो 100च्या रूपात मांडला जातो. त्याचं चिन्ह हे आहे, याला म्हणतात टक्केवारीचं चिन्ह. कशाचं? हे चिन्ह टक्केवारीसाठी वापरलं जातं. ओके, एवढे टक्के असं म्हटलं जातं. आणि याच्याच मांडणी, ह्याचंच रूपांतर हा एक विशिष्ट प्रकारचा अपूर्णांक आहे. अपूर्णांक आहे तो कसा असतो बघा. 100च्या पटीत मांडलेला आहे. छेद त्याचा कायम 100 असतो. वरती कोणताही अंक असतो, 1 ते 100 पर्यंत कोणताही अंक असतो. ठीक आहे. म्हणजे काय, तुम्ही जर आपण आता पुढे जाऊन बघू की ह्याच्यामध्ये जर म्हटलं 50 याचा अर्थ 100च्या ह्याच्यात किती होतो. आता त्याच्याकडे बघू. आपण एक मुद्दा समजावून घेतला. जे शतमानामध्ये असतं शेकडेवारी म्हणजे त्याची 100शी तुलना केलेली असते आणि हे त्याचं टक्केवारीचं चिन्ह आहे. ओके, आता आपण पुढच्या टप्प्यात जाऊन समजून घेऊ. चला, आपण एक मुद्दा समजावून घेतला. शतमान याचाच अर्थ टक्केवारी आणि त्याचाच अर्थ शेकडेवारी किंवा शेकडा असा होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ही टक्केवारी काय केली जाते? ही टक्केवारीच्या या चिन्हामध्ये दर्शवली जाते. बघा, आता आपण कायम ऐकलं असेल परीक्षेमध्ये की परीक्षेत एका मुलाला 100 पैकी 50% मिळाले. म्हणजे काय बघा, 100 पैकी 50 मिळाले म्हणजे किती मिळाले? याचाच अर्थ त्याला 50% गुण पडले. बरोबर आहे, निम्मे पडले. ठीक आहे. त्याच्यानंतर जर असं ऐकलं आपण 60 गुण मिळाले, 100 पैकी 60, तर शेकडेवारीच्या भाषेत किंवा टक्केवारीच्या ह्याच्यात अशी मांडणी केली जाते. 60 100 पैकी असल्यामुळे 100 खाली येतो, तो छेदात येतो, त्याच्या वरती जेवढे मिळाले ते येतात 60 आणि याचं रूपांतर मांडणी अशी असते 60%. ठीक आहे. पुढे पाहू आपण. जर एखाद्याला 70% पडलेले असले, 70% याचा अर्थ 100 पैकी 70 गुण, त्याची मांडणी अशा पद्धतीने केली जाते 70%. ठीक आहे. एखाद्याला 75 गुण मिळालेले असले 100 पैकी, तर शेकडेवारीच्या टक्केवारीच्या भाषेत त्याला म्हणतात 75%. मग ते कसे मांडतात? अशा प्रकारे मांडले जातात. ठीक आहे. बघा, आता हे आपण परीक्षेच्या याच्या संदर्भात समजावून घेत आहोत. हेच आपल्याला व्यापार व्यवसाय ह्याच्यामध्येही समजून घ्यायचे. याच्यामध्ये काही व्यवसायात सूट दिली जाते, काही व्यवसायात त्याच्यामध्ये डिस्काउंट असतो. तो डिस्काउंट काढताना या टक्केवारीचा आपल्याला उपयोग होतो. आपल्याला पुढे त्याची उदाहरणं समजून घ्यायची. ठीक आहे. पुढचं बघू. जर एखाद्याला 80 गुण मिळाले असले 100 पैकी, तर याचा अर्थ त्याला 80% पडलेले आहेत त्या विषयात. ठीक आहे, त्या विषयात. त्याच्यानंतर जर एखाद्याला 90 मिळालेले असले, तर 100 पैकी त्याला 90% मिळालेले आहेत. आणि जर एखाद्याला 100 पैकी 100 मिळाले असले, तर 100 पैकी, मुद्दा बघा आम्ही काय सांगतोय, ज्याला 100 पैकी 100 मिळालेत याला 100% गुण मिळालेले आहेत. म्हणजे जर 100चा पेपर आहे आणि त्याने 100 पैकी 100 मिळाले, याचा अर्थ त्याला 100% गुण मिळाले. आलं लक्षात? हे अपूर्णांकाच्या रूपात कसं मांडायचं आणि त्याचे टक्केवारीत वाचन कसं करायचं. जर तुम्हाला असं दिलेलं असेल, आता उलट 50% दिलेत आणि त्याला सांगितलं अपूर्णांकाच्या रूपात मांडा, तर याची मांडणी कशी कराल? उलटी. काय करायचंय? हा 50 वरती येईल आणि हे चिन्ह खाली जाईल 100च्या रूपात. ठीक आहे. त्याच्यानंतर एखाद्याला 60% दिलेले आहेत आणि तुम्हाला सांगितलं अपूर्णांकाच्या रूपात मांडा, कशी करणार मांडणी? 60 वरती येतील आणि हे चिन्ह टक्केवारीच्या स्वरूपात छेद 100 जाईल. बरोबर. परत 70 दिलेले असले त्याची मांडणी असं दिलंय, उदाहरण एवढं दिलंय, 70% आहेत, त्याची अपूर्णांकात मांडणी करा असं सांगितलं. काय सांगितलं? 70% दिले आणि सांगितलं अपूर्णांकात मांडणी करा. कशी करणार? 70/100. 75% दिलेत, एवढं दिलंय परीक्षेत आणि सांगितलं की याची मांडणी अपूर्णांकात करा. कशी करणार? 75/100. सेम प्रक्रिया
80% सुद्धा 80% दिले आणि त्याची मांडणी अशी करायला सांगितली तर ते करणार 80/100. का करणार? हा 80 वरती जाणार अंशात आणि हा जे टक्केवारीचं चिन्ह आहे याचा अर्थ असा होतो 1/100. काय होतो? म्हणून 90 दिलेला असेल 90% तर त्याचं रूपांतर 90/100 होतं. समजले? आपण काय बघितलं? 70/100चं रूपांतर 70% केलं, 75/100चं रूपांतर 75% केलं आणि उलटही करून बघितलं असं दिलं. ठीक आहे, चला आता पुढचा मुद्दा बघू. बघा आता आपण टक्केवारी हे चिन्ह समजून घेतलं, मांडणी समजून घेतली. आता आपल्याला एक रक्कम दिलेली, इथं मी 60 रुपये लिहिलेले आहेत. 60 रुपये याचे आपल्याला टक्के काढायचे, काही टक्के. बघा 60 रुपयाचे टक्के काढायचे. आता मी याची सोपी पद्धत सांगणार आहे. त्याआधी मी काय करतोय बघा, मी इकडे पाढा लिहितोय. सोपी पद्धत सांगतो, पाढा लिहितोय. 6 × 6, 6 दुने 12. ओके, 6 इथं गुणाकाराचं चिन्ह टाकतो. 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 6 6 सकून. सगळ्यांनी उदाहरण लक्षात घ्यायचे, समोर बघायचे बरोबर. 6 सकून 42, 6 8 48. ठीक आहे, 6 9 54 आणि 6 10 60. आता मी काय केले, सगळ्यात सोपी पद्धत समजून सांगण्यासाठी टक्केवारीचं विभाजन करायचंय. 60 रुपये आहेत 60 रुपये आहेत म्हणून मी इथं 6चा पाढा लिहिलाय. जर 70 रुपये असते तर मी 7च्या पाढ्याचा विचार केला असता. 80 रुपये असते तर मी 8च्या पाढ्याचा विचार केला असता. बघा याच्यातली मांडणी महत्वाची आहे. तुमच्या एकदा जर लक्षात आली, इथं थोडंसं चिन्ह दुरुस्त करतो. ओके, एकदा लक्षात आल्यानंतर तुम्ही कधीच विसरणार नाहीत. सगळ्यात सोप्या पद्धतीने दुकानात असाल, कुठे व्यवहारात कोणते गेले, याच्याशिवाय चांगली टक्केवारी काढता येत नाही. ठीक आहे, बघा 60 रुपयाचे 10% म्हणजे याचाच अर्थ काय होतोय, हा 60 रुपये जो आहे या 60चे आपल्याला 10 भाग पाडायचे. 60चे 10 भाग समान भाग झाले पाहिजेत. हा 6चा पाडायचोय ना, तो आपण समान भागातच केलेले 10 भाग आहेत. 60चे 10% म्हणजे 6 रुपये. 6 रुपये. ठीक आहे, मग 60चे 20% म्हणजे किती? याच्या डबल, कारण 10च्या डबल 60चे. ह्याचे पुन्हा आपल्याला 10 भाग आपण इथं पाडलेले आहेत. आता याचे आपण डबल करू म्हणजे 6चे 12 रुपये म्हणजे झाले 20%. मग आता आपण 1 भाग 6 याचा 10% काढलेले, या 10%कडे फोकस करायचं. 60 रुपयाचे आपण 10 भाग पाडून घेतले. त्यातला पहिला भाग आला आपला 6 रुपये, हा झाला भाग 1. त्या 6च्या मदतीने आपल्याला पुढे चालायचे. कधी पण तुम्हाला 70 रुपये सांगितले तर 70चे 10 भाग पाडा आणि नंतर पुढे विचार करा. आता आपण 6चे 10 भाग पाडून घेतले, 6 रुपये केले, मग त्याच्या डबल झाले. मग आता 60 रुपयाचे 30%. मग ह्या 6ला ह्या 3ने गुणा 18 रुपये. तिकडे बघा बरोबर चालते. 60चे 40%, 6 चौक 24 रुपये. 60चे 50%, 6 पंचे बघा, इथं 24 झाले, इथं 18 झाले, इथं 12 झाले. इकडे तिकडे लक्ष द्या फक्त. 60चे 50% 30 रुपये. 60चे 60%, 60 रुपयाचे 60% 36 रुपये. 36 रुपये. 60चे 70%, हे काय इथं काढले ते बघा. या 6 आणि 7ला गुणलेले, 70%ने गुणलेले, इथे किती झाले? 42 रुपये. आले लक्षात? आता तुम्हाला जर विचारलं 60 रुपयाचे 80% 48 रुपये, 60 रुपयाचे 90% 54 रुपये, 60 रुपयाचे 100% 60ला 60. बरोबर समजलं? इतकी सोपी पद्धत आहे 60 रुपयाची. आता मी हा पाढा असाच ठेवतो आणि या 60चे फक्त 600 करतो. मग काय बदल होईल ते आपण पाहू. ठीक आहे, म्हणजे आपण 60 रुपयाचे 10% काढले होते, आता आपण 600 रुपयाचे 10% काढू. ओके, चला बदलून घेतो. बघा आता आपण काय करतोय, 600 रुपयाचे टक्के काढायचे आपल्याला.
600 रुपयाचे टक्के. ठीक आहे, तुमच्या समोर मी 600 रुपये लिहिले. आधी आपण 60 रुपयाचे काढले होते विद्यार्थी मित्रांनो, आता 600 रुपयाचे काढू. 600 रुपयाचे 10%. 600 चे समान 10 भाग पाडा, किती होणार आहे? 6 तो 1 भाग आणि ह्या शून्याने गुणल्यावरती होईल 60 रुपये. 600 चे 10% होतात 60 रुपये. आता 600 चे 20%, या दोनने या 6 ला गुणा 12 आणि एक शून्य तसा मांडून द्या, याच्यावर वाढलेला शून्य 120 रुपये. 600 रुपयांचे 30%, सावित्रिक 18 वरचा शून्य तसाच 600 मधला 180. 600 चे 40%, तोच पाडा तिकडं चालू आहे बघा. 24 6 चोक 24 आणि परत एक शून्य मांडला 240. 600 रुपयाचे 50%, 6 पंचे 30, या 6 ला आपण गुणतोय या 5 ने 30 आणि वरचा ह्या शून्यातला टक्के याचा 600 मधला एक वाढीव शून्य दिला 300. 600 चे 60, 6 7 36 आणि परत एक शून्य दिला 600 चा 360. 600 रुपयाचे 70%, 27 सकून 42 वरचा एक शून्य दिला. ठीक आहे, बघा आता काय झालं, तोच पाडा तसाच चाललाय सलग, फक्त टक्केवारीमध्ये इकडे शून्य वाढते. आता मी एक महत्वाची गोष्ट सांगतो. 600 रुपयांचे 10% आपण काढले 60. मग मला 5% सांगा किती होतील? 10% जर 60 आले तर 5% किती होतील? 60 च्या निम्मे 30. किती होतील? 30 रुपये. 5% म्हणजे किती? म्हणजे झाले 30 रुपये. आता हे 30 रुपये जर असते ना, तुम्हाला विचारलं की 600च्या 15% किती, तर हे 60 आणि ते 5 म्हणजे होती ना 15. म्हणजे हे होतील 10%चे मिळवा 60 रुपये आणि 5%चे घ्या 30 रुपये. म्हणजे 600च्या 15% बरोबर 90 रुपये. 60 आणि 30 किती होतील? 90 रुपये. आलं लक्षात? काय केलं आपण? इथं 10% काढलेले होते, 10चाच निम्मा भाग केला, आपल्याला कळलं 5% 30 बरोबर. आणि 15% करायचे असले तर हे 60 अधिक हे 30 झाले 15. ओके, ठीक आहे, चला पुढचं बघू. बघा, याआधी आपण 60 रुपयाचे 10% काढले होते, त्याच्यानंतर 10% 20% सगळे काढले, त्यानंतर आपण 600 रुपयाचे काढले, आपण हे 10च्या आणि 20च्या पट्टीत काढले. आता आपल्याला 15 25 5च्या पट्टीतले ऍड करायचे, म्हणून आपण हे उदाहरण घेतलेले आहे. बघा, आधी 80 रुपयाचे 10% काढून बघा किती होता तो 80 रुपयाचे 10%. ह्या 80 चे 10 समान भाग करा, म्हणजेच 8चा पाडा मोजा. मी समोर इकडे 8चा पाडा लिहून ठेवलेला आहे. सोपी आपली ट्रिक आहे, त्याच्यातली ट्रिक म्हणजे एकदम तुम्हाला सहज वापरता येईल. आता ते कॉमन होऊन जाईल. 80 रुपयाचे 10% म्हणजे झाले 8 रुपये. किती झाले? 8 रुपये. आता हे 10% निघाले. आता तुम्ही मला सांगा 5% म्हणजे किती होतील? या 10%चा विचार करा. 80 रुपयाचे 5% तुम्हाला विचारले. समजा 80 रुपयाचे 5% विचारले, किती होतील? आधी 10% काढून घ्या, 5 तसे निघत नसतील तर 10 काढले तुम्ही 8 रुपये. मग आता याचे निम्मे करा, किती होतील? 4 रुपये. किती झाले? 4 रुपये. आता तुमच्याकडे 5% आलेले आहेत बरोबर, तुम्ही कशातही मिळवलं तरी होऊ शकतात. आता 15% करून पहा. असं विचारलं 80 रुपयाचे 15%, कधीही विचारलं सगळ्यात आधी 10% काढा, कोणत्याही गोष्टीचे 10% काढा आणि त्याच्यात ते ऍड करा. किती निघतील? 10% निघाले की त्याला 50 म्हणलं की त्या 10ला 5 ने गुणा. 10% निघाले आणि त्याला 80 म्हणलं की त्याला 8 ने गुणा. ठीक आहे, 10% काढा. आता तुमचे 5% निघालेले. 15% जर विचारलं तर किती होईल? 15% असतील तर म्हणजे हे 8 आणि ते 4 किती होतील? 12 रुपये. ओके, झाले 15. आता तुम्हाला विचारलं 25%, आधी मग 20 काढा. 25% जर विचारला असेल तर इथं मी समजा लिहितो 80 रुपयाचे 25%. ठीक आहे, 80 रुपयाचे 25%. तर तुम्ही आधी 10% काढा, 8 रुपये झाले. मग 20% काढा, किती झाले? 16. हे झाले 16 आणि तुमच्याकडे हे 5% आहेत बरोबर, हे 5% आहेत ना. 16 आणि 4 किती झाले? 20. हे झाले 25%. म्हणजे 5% हातात असले आणि त्याचे डबल केले की 5 ऍड करत चला. पुढचं 80 रुपयाचे 30% म्हणजे किती? 8 त्रिक 24. 8 त्रिक
24 आणि परत विचारलं 35% तर काय करता पुन्हा 5% ऍड करा म्हणजे 4 रुपये ऍड करा 28 रुपये किती होतील 28 रुपये। अशा पद्धतीने तुम्हाला 5% दिलेले आहेत तुम्ही पुढे जाऊ शकता। तुम्हाला 10% काढलेले आहेत त्याच्यात 5% ऍड होऊन तुम्ही किती काढू शकता। आता जर असं विचारलं मला सांगा 80 रुपयाच्या 55% म्हणजे किती 80 रुपयाच्या 55% तर 80 रुपयाच्या 50% होतात 40 80 रुपयाच्या 50% किती होतात 80 चे 50% होतात 40 रुपये आणि तुमच्याकडे हे 5% आलेलेच आहेत 40 आणि 4 44 म्हणजे झाले तुमचे 55%। आले लक्षात ठीक आहे। चला आणखी उदाहरण बघू। बघा आता आपण 3 समोर उदाहरणं ठेवलेले आहेत जे परीक्षेला विचारले जातात पण एवढे सोपे विचारले जात नाही ठीक आहे। आधी आपण मांडणी समजावून घेऊ। इथं दिलंय 60% चे अपूर्णांकात कसे लिहाल 60% हे अपूर्णांकात कसे लिहाल। जर हे टक्केवारीच्या साध्या याच्यात लिहायचं असेल तर तुम्हाला असं लिहिता येईल 60/100 ठीक आहे 60/100 ओके। पुढे त्याच्यानंतर आणखी काय करता येईल बघा याचं खालचं 75चे टक्के कसे लिहाल 75/100 असं लिहिता येईल। त्यानंतर आपण सोप्या पद्धतीने पाहतोय पुढे आपण त्याच्यावर अजूनही बदल करणार आहोत। 94% अपूर्णांकात लेखन असले तर 94/100 आलं लक्षात। हे अशा 3 पद्धतीने आपल्याला लिहिता येतं ओके। चला पुढचा घटक बघू त्यातलाच। बघा आता समोर आपले उदाहरण दिलेले 1250चे 15% किती 1250चे 15% किती। जर असं विचारलं आता याच्यात 1250 कसे लिहिणार 1250 तर आधी आपण 1200 कसे लिहायचे ते पाहू। शे म्हणजे काय मला सांगा शे म्हणजे शतक शतक म्हणजे काय 100 100ची हे 2 शून्याकडे लक्ष द्या। आता मी काय सांगतो बघा 2 शून्याकडे बघा 1250 आता आपल्याला 1200 लिहायचे मी इथं लिहितोय 1200 ठीक आहे। 1200 कसे लिहिणार 12 आणि याच्यातले शेचे 2 शून्य 1200। 1300 लिहायचे असतील तर कसे लिहिणार 1300 म्हणजे 13 आणि हे शतकाचे 2 शून्य 1300। 14 असतील तर काय लिहिणार 1400 कसे लिहिणार 1400 आले लक्षात। पुढचं लिहून पाहतो 2500 असेल तर कसं लिहिणार 2500 कसं लिहिणार 25 आणि हे शतकाचे 2 शून्य 2500 झालं। 25,000 असतील तर 3 शून्य द्या बरोबर 25,000 असतील तर 3 शून्य 35,000 असतील तर 1000चे 3 शून्य द्या तसं 2500 झालं। अजून असलं 3500 कसं लिहिणार 35 काढा शतकाचे 2 शून्य द्या झाले 3500 आले लक्षात। आता हे आपण शे पाहिले बघा आता इथं 1200 पण त्यांनी साडे दिलेला आहे साडे म्हणजे 100च्या निम्मे साडे म्हणजे निम्मे मग 100च्या निम्मे 50 1200 झाले हे 1200 आणि साडेचे 50 मिळवले म्हणजे 1200 अधिक 50 हे झाले 1250 हे काय झाले 1250 बरोबर। आता हे झाले आपले 1250 बरोबर आहे 1250 म्हणजे 1250 त्याचे आपल्याला 15% काढायचे किती काढायचे 15%। बघा आता मी हे खालचं क्लीन करतो ओके। आता आपण 1200चे 1250 आपण आपण लिहिलेले याचे 15% काढू। आधी मला सांगा ह्या 1250चे 10% किती होते नो 10%। बघा आपण 1250चे आपल्याला 10% काढायचे होते 1250चे 10% म्हणजे याला 10 ने भाग द्या हा शून्य गेला हा शून्य गेला 1250चे 10% आले आले 125 रुपये आणि याच्या निम्म्याचा विचार करा 5% हे 10% होते ना मग याच्या निम्मे 5% म्हणजेच याच्या निम्मे 120च्या निम्मे किती होतात 120 125 आहेत नाही तर याच्या निम्मे होतात 60 आणि या 5 रुपयाच्या निम्मे होतात 2.5 रुपये 60 आणि 5 किती झाले 60 आणि 2.5 62 रुपये 50 पैसे बरोबर ठीक आहे। म्हणजे एवढे मग आता यांची बेरीज करा हे 50 ला 50 काहीच नाही मिळवायला हे 50 खाली घेतले हे 7 हे 8 आणि हे 187 रुपये 50 पैसे 5% टाकलेले असल्यामुळे थोडासा आणखी भाग द्यावा लागला
त्याच्या आधी आपण 1250 कसे लिहायचे ते बघितलं, 1350 बघितलं, 1400 बघितलं, 1500 बघितलं. ओके, आले लक्षात उदाहरण? ठीक आहे, चला याच पद्धतीने आपण आणखी उदाहरणं पाहणार आहोत. शेकडेवारीच्या सुरुवातीच्या बेसिक भागामध्ये आपण त्याचं वाचन, लेखन आणि मांडणी समजून घेतली. घटक खूप सोपा आहे, सुरुवातीला लक्षात समजून घ्या, एकदा समजला की अजिबात अवघड जाणार नाही. आले लक्षात? मी एक छोटीशी गोष्ट सांगतो, त्याच्यावर आपण उदाहरण लिहू. ठीक आहे, एक व्यापारी आहे, तो श्रीरामपूरला जातो किंवा तो शहरात जातो, असं उदाहरण लक्षात घ्या. तो शहरात जातो आणि तिथून तो 10 लहान मुलांचे ड्रेस आणतो. किती ड्रेस आणतो? 10 ड्रेस आणतो. तो एक ड्रेस त्याला बसतो 100 रुपयाला, 10 ड्रेसची किंमत होते 1000 रुपये. किती झाली? एक ड्रेस त्याला मिळतो 100 रुपयाला, 100 रुपयाला एक, याप्रमाणे 10 ड्रेस घेतो, 1000 रुपये त्याला मिळतात. 1000 रुपयाला ते ड्रेस पडतात, म्हणजे त्याची खरेदी किंमत 1000 रुपये झाली. तो तेच घेतो, जवळच्या छोट्याशा बाजारात दिवसभर दुकान लावतो, त्या दुकानात ते 10 ड्रेस विकतो. ते ड्रेस तो 1500 रुपयांना विकतो. किती रुपयांना विकतो? 1500 किंवा 1500 रुपयांना विकतो. मग यात त्याला फायदा झाला की तोटा झाला? त्याने पैसे कमावले की गमावले? बरोबर, त्याने पैसे कमावले. जिथं त्याला फायदा झाला त्या फायद्याला म्हणतात नफा. काय म्हणतात? फायद्याला म्हणतात नफा. समजले? आता आपण बघितलं, 1000 रुपयाचा ड्रेस आणला आणि गावात येऊन विकला, 500 रुपये त्याला नफा मिळाला. म्हणजे काय केलं आपण? 1500 रुपयातून मूळची खरेदी किंमत वजा केली. हा शून्य, हा शून्य, 500, 500 5, म्हणजे 500 रुपये त्याला नफा झाला. यात किती रुपये नफा झाला? 500 रुपये. आले लक्षात? ठीक आहे, आता दुसरं उदाहरण घेऊ. चला दुसरं उदाहरण बघू आपण. आणखी एक उदाहरण आपण बघू. एका व्यापाऱ्याने काय केलं की पुन्हा मोठ्या शहरातून 3 टाक्या घेतल्या. पाण्याच्या टाक्या मिळतात ना उन्हाळ्यामध्ये, एवढं पाणी भरून ठेवतो बघा आपण बॅरल सारख्या. 3 बॅरल घेतले. किती बॅरल घेतले? 3 बॅरल. एक बॅरल त्याने घेतला 1000 रुपयाला. मग 3 बॅरलची किंमत किती झाली? 3000 रुपये. ठीक आहे, 3000 रुपये किंमत झाली. हे बॅरल तो शहरातून घेऊन आला, या पाण्याच्या टाक्या, आणि खेड्यात आणल्या. त्याला आणेपर्यंत भाडं लागलं 300 रुपये. किती भाडं लागलं? 300 रुपये त्याला भाडे लागले. ठीक आहे, मग आता त्याला त्या बाजारात विकायला त्यांनी मांडल्या. एकूण त्याचा खर्च आणि त्याची जी खरेदी किंमत होती ती झाली 3300 रुपये. ही त्याची खरेदी किंमत झाली. आता त्यांनी काय केलं? विकायला मांडल्यानंतर विक्री किंमत म्हणजे त्याने त्या विकल्या आणि त्याला त्या विकल्या गेल्या 4000 रुपयाला. किती रुपयाला गेल्या? 4000 रुपयाला त्याने त्या विकल्या. बरोबर, मग त्याला याच्यात फायदा झाला की तोटा झाला? फायदा झाला. बरोबर, ठीक आहे, त्याला काय झाला? फायदा झाला. जो फायदा त्याला झाला, किती झाला तो फायदा? बघा काय करणार, जो फायदा झालाय तो काढायला या 4000 रुपयांमधून, या 4000 रुपयांमधून त्याचे जे मूळ खरेदी किमतीचे होते 3300 रुपये ते वजा करा. 4000 रुपयातून एकूण खर्च, घेतलेली रक्कम आणि झालेला खर्च भाडं, या दोघांची बेरीज याच्यातनं वजा करा. तुम्हाला जे उत्तर येईल तो त्याचा शुद्ध नफा असेल, तो त्याचा एकूण नफा असेल. बघा बरं किती होतात? 3000तून हे 4000तून 3 गेले, 1000 उरला, 1000तून 300 गेले, 700 रुपये. 700 रुपये त्याला काय झालेला आहे? नफा झालेला आहे. 700 रुपये नफा झाला. ठीक आहे, 2 उदाहरणं आपण नफ्याचे बघितले, जिथं त्यांनी घेतल्या किमतीपेक्षा त्याला जास्त पैसे मिळाले, म्हणजे त्याचा फायदा झाला. ठीक आहे, आता आपण तोट्याचं उदाहरण बघू. चला बघा, पुन्हा एक व्यापारी असा होता, त्याने काय केलं? 10 कोंबड्या घेतल्या. ठीक आहे, शहरातल्या बाजारातून 10 कोंबड्या घेतल्या. त्याने 10 कोंबड्या घेतल्या त्या 2000 रुपयांना. किती 1000 रुपयांना घेतल्या? 10 कोंबड्या म्हणजे 200 रुपयाला एक कोंबडी. 10 कोंबड्या घेतल्या, 2000 रुपयांच्या एकूण कोंबड्या झाल्या. काय झाल्या? एकूण कोंबड्या. ठीक आहे, बरोबर. मग त्याला येताना कोंबड्या वाहतुकीचा खर्च आला 200 रुपये. किती खर्च आला वाहतुकीचा? इतर खर्च किती झाला त्याचा?
इतर खर्च म्हणजे भाडे 200 रुपये. मग त्याला आता कितीला पडल्या या कोंबड्या बघा बरं. त्याच्यात मिळवलं तर 2200 रुपयांना या कोंबड्या पडल्या. म्हणजे एकूण खरेदी किंमत किती झाली त्याची? एकूण खरेदी किंमत, एकूण खकी, त्याला मी शॉर्ट फॉर्म मध्ये खकी म्हटले, खरेदी किंमत ती झाली 2200. आता तो विकायला गेला, कोंबड्या विकायला गेला, पण श्रावण लागलेला होता. ठीक आहे, श्रावण लागलेला असल्यामुळे कोणीच कोंबड्या खात नाही. मग लोकांनी कोंबड्या घेतल्याच नाही त्याच्याकडनं. काही कोंबड्या त्याच्या गेल्या आणि काही काय झालं किती, मग त्याने त्या थोड्या स्वस्त भावात विकल्या आणि त्याला सगळ्या कोंबड्या विकून सुद्धा फक्त 2000 रुपये मिळाले. किती मिळाले? 2000 रुपये मिळाले. कारण श्रावण लागलेला होता, त्याचा इफेक्ट त्याच्यावर झालेला होता. ठीक आहे, म्हणजे त्याला याने पैसे कमावले की गमावले? पैसे मिळाले की गेले त्याचे? जास्त मिळाले की कमी मिळाले? त्याला पैसे कमी मिळाले. काय मिळाले? कमी मिळाले. जिथं कमी मिळतात, जिथं कमाई होत नाही, कमाई होत नाही तेव्हा त्याला तोटा म्हणतात. काय म्हणतात? तोटा म्हणतात. त्याला इथे तोटा झाला. आता तोटा कसा काढायचा? 2200 हे बघा, 2200 वजा ही विक्री किंमत होती, विक्रीतून 2000 रुपये वजा करा. बरोबर आहे. किती तोटा आला? 200 रुपये त्याला तोटा आलेला आहे. म्हणजे वरच्या जास्त किमतीतून त्याने विकलेली 2000 रुपये आपण वजा केले, त्याला 200 रुपये तोटा आला. समजलं? कमाईच्या अपेक्षेने त्याने आणलं पण ते जास्त पैशात गेलं नाही. त्याचा जो निर्णय होता तो सीझनमुळे चुकीचा ठरला. ठीक आहे, आता पुढचं बघू. चला बघा, आता आपल्या समोर स्क्रीनवर मी एक उदाहरण लिहिलेलं आहे. 500 रुपयांची वस्तू, कितीची वस्तू आहे? 500 रुपयांची वस्तू. ठीक आहे, 700 रुपयांना विकल्यास काय होईल? काय होईल? नफा होईल की तोटा होईल? काय होईल बघा, नफा की तोटा? व किती होईल? 500 रुपयांची वस्तू होती, ती 700 रुपयांना विकली. इथं खरेदीची किंमत किती आहे? 500. म्हणजे खकी किती आहे? खकी 500 रुपये. आणि विक्री किती आहे? विकी 700 रुपये. जिथं विक्री किंमत जास्त असते खरेदीपेक्षा तिथं नफा होतो. तो कसा काढायचा? बघा, विक्री किंमत वजा खकी खरेदी किंमत बरोबर नफा. बरोबर नफा म्हणजे काय हो? इथं 700 रुपये वजा 500 रुपये बरोबर नफा उरलेला 200 रुपये. समजले? काय होतं? आपण 700 रुपयांची वस्तू, विकलेली वस्तू इथं मांडली 700 रुपये, त्यातनं मूळ खरेदी किंमत वजा केली 200 रुपये आणि जो 200 आला तो त्याचा नफा होता, तो होता 200 रुपये. समजले? ओके, म्हणजे आपण हे नफ्याचं उदाहरण बघितलं. आता आपण तोट्याचं उदाहरण बघू. चला बघा, आता आपण 2 मुद्दे समजावून घेऊ. ज्या किमतीला एखादा व्यापारी, ज्या किमतीला माल घेतो तो शहरात जातो आणि विकत घेतो माल. समजा एक व्यापारी गावात गेला, शहरात गेला, त्याने 500 रुपयांना एक पाण्याची टाकी घेतली. ठीक आहे, एक टाकी घेतली, तर ही झाली त्याची खरेदी किंमत. काय झाली? खरेदी किंमत. ठीक आहे, बघा, माल ज्या किमतीला घेतला त्याला खरेदी किंमत म्हणतात आणि ज्या किमतीला विकला त्याला विक्री किंमत म्हणतात. काय म्हणतात? विक्री किंमत. आलं लक्षात? 500 रुपयांची टाकी त्याने जर 700 रुपयांना विकली तर ज्या किमतीला विकली ना, ही विकण्याची किंमत झाली त्याची विक्री किंमत, विकी. आलं लक्षात? म्हणजे आपण 2 कन्सेप्ट समजून घेतल्या. ज्याला घेतला त्याला म्हणायचं खकी खरेदी किंमत, ज्याला विकला त्याला म्हणायचं विक्री किंमत. ठीक आहे, आता आपण नफा समजावून घेऊ. चला बघा, आता आपण पुन्हा तेच उदाहरण घेऊ. 500 रुपयांची खरेदी किंमत होती, 500 रुपयांची खकी होती आणि विक्री केली 700 रुपयांना. ठीक आहे, 700 रुपयांची विक्री झाली, तर त्याला फायदा झाला की तोटा? नफा झाला की तोटा? त्याला नफा झाला. म्हणजे 700 रुपये त्याची किंमत होती विकायची, खरेदी किंमत होती 500 रुपये, मग त्याला जो झाला तो झाला नफा. काय झाला?
नफा. म्हणजे हे सूत्र असं होतं विद्यार्थी मित्रांनो, इकडे बघा, विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा. हे सूत्र असं तयार होतं. विक्री किंमत आहे 700, खरेदी किंमत आहे 500 आणि 700 जास्त आहेत, 500 त्यातनं कमी करा, 200 रुपये त्याने कमावले, हा त्याचा झाला नफा. हे त्याच्या कष्टाचे पैसे आहेत जे त्याला नफा फायदा म्हणून दिसतात. ठीक आहे, यात त्याचा फायदा झालेला आहे. हे सूत्र आहे विक्री किमतीचं. नफ्याचं सूत्र काय आहे बघा, मी आता परत इथं लिहितो. नफ्याचे सूत्र विकी वजा, इथं वजाचं चिन्ह आहे, वजा खकी खरेदी किंमत बरोबर नफा. आले लक्षात? नफ्याचं सूत्र आपण आता बघितलं. मी परत एक उदाहरण देतो आणि तुम्ही नफा काढायचा. ठीक आहे, चला बघा, आपल्या समोर आता मी एक उदाहरण दिलंय. श्रीपतीने 500 रुपयांना अंडी खरेदी केली. ठीक आहे, 500 रुपयांना अंडी खरेदी केली म्हणजे त्याची खकी किती आहे हो? खकी आहे त्याची 500. ओके, आणि भूपतीला 600 रुपयांना विकली म्हणजे त्याची विकी किती आहे? विक्री किंमत 600. तर त्याला काय होईल? जर विक्री किंमत जास्त असेल आणि खरेदी किंमत कमी असेल तर त्याला नफा होतो. मग नफा काढताना सूत्र काय आहे? विकी वजा खकी बरोबर नफा. हे तुम्ही तोंडी काढू शकता, पण मुद्दाम लिहून देतोय कारण पुढच्या उदाहरणांना तुम्हाला त्याची गरज पडणार आहे. 700 वजा 500 बाकी उरले 200 रुपये म्हणजे श्रीपतीला 200 रुपये नफा झालेला आहे. ठीक आहे, आता आपण तोट्याचं उदाहरण पाहू. चला बघा, आता आपल्या समोर आपण पीडीएफ घेतलेली आहे. ज्या पीडीएफ मध्ये तोच घटक आपण पाहत आहोत, व्यावहारिक गणितातला. व्यावहारिक गणितामधला तोच घटक आहे नफा तोटा. जर फायदा झाला, फायदा म्हणजे नफा, हे आपण समजावून घेतलं, आणि नुकसान म्हणजे तोटा. बघा, याचा चेहरा पडलेलं उदाहरण दाखवलंय तुम्हाला. आपण हे दोन घटक आधी समजावून घेतलेले आहेत. खरेदी किंमत, ज्या किमतीला वस्तू खरेदी केली जाते तिला खकी असे म्हणतात, म्हणजे खरेदी किंमत म्हणतात, वस्तू विकत घेणे. आणि ज्या किमतीला वस्तू विकली जाते तिला विक्री किंमत असे म्हणतात. ठीक आहे, बघा, हे दोन मुद्दे आपण आधी समजावून घेतलेत की खरेदी किंमत म्हणजे ज्याला वस्तू घेतली ती, बरोबर, ज्या किमतीला, आणि विकली म्हणजे ज्याला विकली ती. ठीक आहे, मग आता बघा एकूण खरेदी किंमत कशी काढायची. यात हा प्रकार आहे एकूण खरेदी किंमत. हा खूप महत्वाचा आहे, तुम्ही ते विसराल. बघा, त्या माणसाने एखाद्याने उदाहरण घेतलं, आपण असं घेतलं होतं टाक्यांचं उदाहरण. 3000 रुपयांच्या टाक्या घेतल्या आणि त्याला इतर खर्च आला, म्हणजे त्याला टाकी वाहतुकीचा खर्च आला 300 रुपये आणि हमालाने उचलायचे घेतले 100 रुपये. तर त्याची एकूण खरेदी किंमत किती होईल? हे 100 आणि 300 झाले 400 आणि हे 3400 रुपये ही झाली एकूण खकी. काय झालं? एकूण खकी. कळलंय? खरेदी किंमत. आता यातला मुद्दा असा आहे, एकूण खरेदी किमतीसाठी आपण काय ऍड केलं? भाडं आणि वाहतूक किंवा काय हमाली वगैरे असेल ते. ठीक आहे, वाहतूक, हमाली, भाडं, जो खर्च असेल तो ऍड केला आपण. अशा पद्धतीने एकूण खरेदी किंमत काढतात. ठीक आहे, आता पुढचं, विक्री किंमत जर जास्त असेल तरच नफा होतो. बघा, इथला मुद्दा असा आहे, हा मुद्दा असा आहे, जर विक्री किंमत जास्त असेल म्हणजे काय? 1000ची वस्तू घेतली, 1000 खरेदी किंमत एकूण आहे, आणि ती जर 2000ला विकली, ही खकी होती, खकी, आणि 2000ला विकली, ही विकी झाली. जर विक्री किंमत जास्त असेल तरच नफा होतो. इथं विक्री किंमत, विकणाऱ्याला काहीतरी फायदा होण्यासाठी विक्री किंमत जास्त असावी लागते. ठीक आहे, तर नफा होतो. बघा, आता आपण हा मुद्दा समजून घेतलाय, विक्री किंमत जास्त असेल तर. मग आता आपण पुढचं बघतोय, तोटा कधी होतो? तोटा कधी होतो? जर खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल तर. म्हणजे मी याचं उदाहरण देतो. बघा, आता खरेदी घेतली होती त्याने 3000ला खरेदी घेतली होती आणि विकली 2000ला. म्हणजे आपण असं धरलं उदाहरण, त्याने कोंबड्या आणल्या बाजारातनं किंवा 2 बकऱ्या आणल्या आणि आणताना एक बकरी अपघाताने वारली
बरोबर. त्याच्यामुळं त्या बकरीचं जे किंवा तिच्यासोबत एक पिल्लू होतं, ते पिल्लू वारलं, मग त्याने ती जी राहिलेली बकरी विकली 2000ला. आता खरेदी किंमत जास्त आणि विक्री किंमत कमी, म्हणजे इथं झाला तोटा. तो झाला 1000 रुपयांचा. किती झाला तोटा? 1000चा. आलंय लक्षात? मग हे दोन मुद्दे होते. खकी समजून घेतलं, विकी समजलं, एकूण खकी समजले, त्यामध्ये ऍड करायचंय, बरोबर आहे, आणि नंतर नफा तोटा आपण समजावून घेतला. ठीक आहे. आता आपल्याला पुढचे मुद्दे बघायचे. ह्याच्यामध्ये बघा, पहिला प्रश्न असा आहे, नफा म्हणजे काय? बघा बरं, इथं सूत्र दिलेले जे आतापर्यंत मी तुम्हाला सांगत आलो. नफा म्हणजे काय? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. काय? एकूण खरेदी किंमत वजा इतर खरेदी खर्च. काय येणार आहे? नफा म्हणजे विक्री किंमत वजा खरेदी किंमत. नफ्यासाठी विक्री किंमत जास्त असावी लागते आणि त्याच्यातून वजावट करायची. ठीक आहे. म्हणजे विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा केली की नफा मिळतो. या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. आले लक्षात? ठीक आहे. चला पुढचं बघू. बघा आता पुढचं, तोटा म्हणजे काय? तोटा म्हणजे काय? तर तोट्यासाठी आपल्याला तोटा बरोबर खरेदी किंमत ही जास्त असते, त्यातून काय वजा करावं लागेल? तर त्यातून विक्री किंमत वजा करावी लागेल. खरेदी किंमत आपण म्हटलं 3000 असते आणि यातून 2000 विक्री जी कमी झाली ती वजावट केली तर 1000 रुपये तोटा येतो. हे उदाहरण होतं. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आले लक्षात? पुढे एकूण खरेदी किंमत. आता हा मुद्दा म्हणजे मी तुम्हाला आधी समजून सांगितला, भाडे वाहतुकीचा तो मुद्दा आहे. एकूण खरेदी किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक इतर खर्च. कोणता खर्च? इतर खर्च. मग यात मी उदाहरण काय दिलं होतं? 3000 रुपयाच्या कोंबड्या घेतल्या, वाहतूक 300 रुपये आणि हमाली 100 रुपये, असं जे उदाहरण दिलं ते होतं. हा जो 400 रुपये हा इतर खर्च आहे. कळलंय? समजलं? म्हणजे इथं एकूण खरेदी किंमत बरोबर इतर खर्च. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. पुढचं बघू. विक्री किंमत. आता इथं नीट लक्ष द्या. विक्री किंमत जास्त असेल, हे जे तोंड आहे ना हे असं, हे ग्रेटर दॅन, म्हणजे खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर काय होईल? काय होईल? तोटा होईल, नफा होईल, यापैकी होईल की काय होईल? सांगा. काय होईल सांगा? बघा यामध्ये आपण पाहतोय की विक्री किंमत जर जास्त असेल, ही जास्त आहे, हे चिन्ह इकडे आहे, आणि खरेदी किंमत कमी आहे, अशा वेळी आपल्याला नफा होतो. काय होतो? नफा होतो. पुढे विक्री किंमत जर कमी आहे आणि खरेदी किंमत जास्त आहे तर यावेळी आपल्याला तोटा होतो. काय होतो? तोटा होतो. ठीक आहे. आलंय लक्षात? चला पुढचं उदाहरण बघू. आता बघा, हे उदाहरण आधी मी घेतलं होतं. श्रीपतीने 500 रुपयांची अंडी खरेदी केली. किती रुपयांची केली? 500ची. आणि 600 रुपयाला विकली. विक्री किंमत आहे 600 रुपये, खरेदी किंमत आहे 500 रुपये. म्हणजे तुमच्या 600तून 500 वजा करा, उरलेला आलेला नफा आहे 100 रुपये. हे विचारलेलं नाही, फक्त खरेदी किंमत समजून घ्यायसाठी होतं. समजलं? पुढचं बघू. कुणालने 4 डझन बॉल पेन घेतले. आता हा प्रकार नवीन आहे, नीट पहा, तुम्ही झूम करून वाचू शकता. कुणालने 4 डझन बॉल पेन घेतले. किती डझन घेतले? 4 डझन. एका डझन मध्ये 12 असतात. ठीक आहे. 4 डझन घेतले 240 रुपयांना आणि सर्व बॉल पेन 300 रुपयाला विकले. सर्व बॉल पेन 300 ला विकले. खरेदी कितीला आहे? 240 ला. विकले कितीला? 300 ला. दोन्ही पैकी काय जास्त आहे? विक्री किंमत जास्त आहे. ज्याची विक्री किंमत जास्त त्याला नफा होईल. किती होईल सांगा? नफा किती होईल? 300 वजा 240 बरोबर 60 रुपये नफा होईल. तोंडी. ठीक आहे. 60 रुपये नफा होईल. आले लक्षात? आपण यात फक्त खरेदी विक्री किंमत समजावून घेत आहोत. पुढे पहा, इथं मंगेश शेठने 250 रुपयांची खेळणी आणली. किती रुपयांची आणली? 250 रुपयांची. ठीक आहे. ती सर्व खेळणी त्यांनी 345 रुपयाला विकली. विक्री किंमत किती आहे? 345 ला. तर मंगेश शेठला काय झाला? नफा झाला की तोटा झाला?
विक्री किंमत जास्त आहे, खरेदी किंमत कमी आहे. 345 वजा 250. आता याच्यात 5 इकडं मिळून घ्या. 350 250 गेले 100. 100तून 5 वजा करा 95 रुपये. 95 रुपये काय झालाय? नफा झालेला आहे मंगेश शेठ यांना. ठीक आहे, काय हरकत नाही, उद्या नफा. पुढे जाऊ आपण, त्यांचा नफा आपण सगळे वाटून खाऊ. ओके चला. रोहनने 2250 रुपयांचा मोबाईल 1000 रुपयाला विकला. हा रोहन फार हुशार दिसतोय. 2200चा म्हणजे 2250 रुपयांचा मोबाईल, जास्त पैशांचा मोबाईल त्याने कमी किमतीला विकला, म्हणजे हा नक्कीच विद्वान असेल असं मला वाटत नाही. ठीक आहे, म्हणजे याने नुकसान केलेलं आहे. रोहनने 2250 रुपयांचा मोबाईल 1000 रुपयांना विकला. ठीक आहे, बघा आता खरेदी किंमत होती 2250 रुपये आणि बिचाऱ्याने विकलेला आहे 1000 रुपयांना, तर त्याला झाला तोटा. कारण खरेदी किंमत जास्त आहे, त्याच्यातनं 1000 रुपये वजा करा आणि त्या बिचाऱ्याचा तोटा शोधून काढा. ठीक आहे, चला तोटा शोधू. 0 5 2 1 म्हणजेच 1250 रुपये हा रोहन शेठ यांना तोटा झालेला आहे. म्हणजे यांचा हा तोट्याचा बिझनेस आहे. याला म्हणतात नगरच्या भाषेमध्ये घर घालू धंदा. ठीक आहे, स्वतः आणायचा चांगल्या पैशाला आणि लोकांना कमी पैशात विकायचा. याने घर डुबाव धंदा. ठीक आहे, याने त्याचं घर नक्कीच बुडून जाईल. पुढे बघू. नानासाहेबांनी 25,000 रुपयांचा पलंग विकत घेतला. घरी आणण्यासाठी वाहतूक खर्च आणला 250 रुपये. काही दिवसांनी पलंग 23,000ला विकला. बघा नानासाहेबांनी सुद्धा तसंच केलेलं दिसतंय. बरोबर आहे, 25,000 रुपयांना पलंग आणला, वरून त्याला 250 रुपये खर्च केला वाहतुकीला आणि तो पलंग स्वस्तात दिला. म्हणजे नानासाहेबांना नफा झाला का तोटा झाला? कमी पैशात विकला ना, तोटाच होणार. एकूण खरेदी किंमत किती आता बघा, 25,000 अधिक 250. 25,000 अधिक 250 म्हणजे एकूण किंमत झाली 25,250. आणि नानासाहेबांनी मोठा व्यापार करून तोटा घेतला. व्यापार केला मोठा, तोटा आला मोठा. बघा याच्यामध्ये तोटा काय झालाय? हे जे 25,250 रुपये आहेत वजा 23,000 करा, तुम्हाला नानासाहेबांची हुशारी कळून येईल. बघा यामध्ये त्यांना 2,250 रुपये तोटा झालेला आहे. ठीक आहे, 25 मधले 2 बरोबर, 2,250 रुपये तोटा झाला. ठीक आहे, म्हणजे त्यांनी त्यात तोटा केलेला आहे. जेव्हा एखादा मनुष्य चांगल्या अपेक्षेने आणतो पण व्यापारात काही अडचणी येतात आणि नुकसान होऊ शकतं, व्यापारातून पुन्हा उभं राहता येतं. व्यापार नक्कीच करावा. ठीक आहे, पुढे बघू. संभाजीरावांनी एक यंत्र 80,000 रुपयांना कारखान्यातून खरेदी केले. हे यंत्र आणण्यासाठी त्यांना 1,600 रुपये कर भरावा लागला. बघा 80,000 रुपयांना यंत्र घेतलेलं आहे. ठीक आहे, 1,600 रुपये कर भरावा लागलेला आहे आणि 800 रुपये वाहतूक खर्च आलेला आहे व 300 रुपये हमाली दिलेली आहे. बरोबर. आता बघा एकूण खरेदी किंमत याच्यात निघेल तुमची एकूण खकी काढा, या सगळ्याची बेरीज करा. बघा या 0 0 या 0 0 8 आणि 3 11 11 आणि 7 6 17 एकाला हातचा 1 आणि 1 2 आणि हे वरचे 8 म्हणजे एकूण खकी किती आली 82,700 रुपये. आणि ते यंत्र त्यांनी नानासाहेबांनी संभाजीरावांनी 90,000ला विकलं. 82,700चं यंत्र 90ला विकलं म्हणजे त्यांनी जास्त किमतीला विकलेलं आहे. जेव्हा विक्री किंमत जास्त असेल, विक्री किंमत वजा खकी बरोबर नफा. ठीक आहे, नफा काढा. विक्री किंमत होती 90,000 वजा करा किती आहे 82,700 रुपये. किती येणार आहे बघा, किती येणार आहे. आता 8,000 होते, 8 2 गेले समजा याच्यातले 8 मधले, तर तो येईल 7,300. ठीक आहे, 7,300 रुपये नफा झालेला आहे संभाजीरावांना. ओके, कळले काय केलं आपण यामध्ये? काय केलं बघा, 80,000 रुपयाची यंत्राची किंमत आहे मांडली
आणण्यासाठी कर भरला 1600 रुपये तो मांडला, 800 रुपये वाहतूक खर्च मांडला, 300 रुपये हमाली मांडली, सगळ्याची बेरीज केली, सगळ्याची आपण टोटल काढली 82,700 रुपये, 90,000तून 82,000 वजा केले, 7,300 रुपये नफा झालेला आहे. समजले? ठीक आहे, पुढचं बघू. तर आता ललिताबाईंनी 700 रुपयांना 1 कुकर, याप्रमाणे 10 कुकर खरेदी केले. 700ला 1, बरोबर आहे, आणि वाहतुकीसाठी 250 रुपये खर्च आला. 700 रुपयांना 1 गुणिले 10 बरोबर झाले 7,000, आणि वाहतुकीचा खर्च मिळवा 250 रुपये बरोबर झाले 7,250 रुपये, आणि बाईंनी ते विकलेत 8,000ला. म्हणजे या 8,000तून 7,250 रुपये वजा करा, त्यांना किती नफा झाला? किती नफा झाला? 7,000. तुम्ही करू शकता. ठीक आहे, म्हणजे याच्यातनं 8,000तनं तुमचे 250 गेले तर 750 रुपये त्यांना नफा होईल. ओके, 750 रुपये नफा झालेला आहे. ठीक आहे, आता तुमच्या समोर एक चार्ट मी दिलेला आहे बघा इथं PDF मधला. ह्या चार्ट मधली उदाहरणं तुम्ही सोडवू शकता. यातलं एक उदाहरण मी सोडून दाखवतो. पहिलं उदाहरण आहे, खरेदी किंमत आहे 50, इतर खर्च 0 आहे, तर एकूण खरेदी किंमत 50 होईल. विकलेत 60 रुपयांना, 60तून 50 गेले, नफा झाला 10 रुपये. समजले? ओके, ठीक आहे, चला बघा. आता ही उदाहरणं मी या भागात समजून देणार नाहीये, तुम्ही सोडवायची आणि याची उत्तर मला टाकायची. पुन्हा एक उदाहरण आपण फक्त घेऊ. 450 अधिक 20. ठीक आहे, एकूण खरेदी किंमत काढताना या दोघांची बेरीज करा, म्हणजे 470 रुपये झाले. आता 470 ची वस्तू 460ला विकली तर वस्तू कमी पैशात गेली, म्हणजे इथं तोटा झालेला आहे. तोटा झालाय 10 रुपये. किती झाला तोटा? 10 रुपये. आलं लक्षात? अशा प्रकारचे 2 उदाहरणं मी सोडून दिलेत. 3 उदाहरणं तुम्ही सोडवा. चला आपण आता बघू. तर पहिला, कागद आणि रीम हा घटक समजून घेताना कागद मापनामध्ये रीम आणि दस्ता, या आधी तुम्हाला डझन ही संकल्पना समजावून घ्यावं लागेल. बघा, डझन संकल्पना समजावून घेताना ही संकल्पना तुम्ही बेसिकली एका वेगळ्या गोष्टीसाठी वापरलेली असेल. बघा इथं मी काय काढतोय, तुमच्या लक्षात येतंय का? हे कशाचं चित्र आहे? इथं मी 6 केळी काढल्यात आणि याच्या आडच परत 6 केळी आहेत, म्हणजे ह्या एकूण 12 केळी आहेत. किती केळी आहेत? 12 केळी आहेत. आता हा आकडा विसरायचा नाही. 12 केळी, 12 केळी यालाच 1 डझन केळी म्हणतात. किती डझन? 1 डझन केळी, म्हणजेच ह्या 1 डझन केळी झाल्या. ठीक आहे, बघा आपण काय लक्षात घेतलं, 12 केळींचा घड आपण बघितला. घड म्हणजे कसा असतो, जर आपण त्या ह्याच्या भाषेत बघितला तर ह्या घडाला ह्या अनेक केळी लगडलेल्या असतात, त्यांचे गठ्ठे असतात असे. हा घड असा असतो आणि ह्या एका या फडामध्ये 12-12, 20-20, 25-25 केळी असतात. केळींचा घड असतो. ठीक आहे, मग ह्याच्यामधला आपण 12 केळी हा घटक घेतला. 12 म्हणजे 1 डझन ही पहिली संकल्पना आहे. बरोबर, 12 म्हणजे 12 बरोबर 1 डझन. ठीक आहे, आलंय लक्षात? 12 बरोबर 1 डझन. आता आपण पुढे जाऊ, केळी पुसून टाकतो. असंच तुम्ही बाजारात गेले तर सहसा आपल्याकडे ते विकलं जात नाही. समजा ऍपल किलोवर विकतात, किंवा आंबे कोकणात जर गेलात तर कोकणात आंबे डझनवर विकले जातात. बरोबर आहे, म्हणजे पेटी असते, पेटीमध्ये 12 असतात, 24 असतात आणि डझनवर विकले जातात. मग आता 12 म्हणजे जर 1 डझन असेल तर 2 डझन किती? 2 डझन म्हणजे किती? बघा बरं, सांगा मला, 2 डझन म्हणजे किती? किती असतील? 24. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 डझन म्हणजे किती असतील? 3 डझन म्हणजे किती? मुद्दाम मी तुमचं रिव्हिजन घेण्यासाठी चाललोय. ठीक आहे, 36. पुढे 4 डझन म्हणजे किती? समजून घ्या, घाई करू नका. 4 डझन म्हणजे किती? 48. बघा बरं, याचा अर्थ काय होतोय?
12चा पाढा पुढे कंटिन्यू चाललेला आहे, बरोबर. आपण मुद्दाम पुढे जाऊ अजून. 5 डझन म्हणजे किती? 5 डझन म्हणजे किती? मी 5 डझन आंबे आणले म्हणजे मी किती आंबे आणले? 60. 12 पंचे 60. त्याच्यानंतर 6 डझन आंबे आणले, ठीक आहे. 6 डझन आंबे आणले, 12 सख 72 आंबे आणले. आता मी काय सांगतोय लक्षात घ्यायचं. ओके, बघा आता आपण लक्षात घेणार आहोत. याच्यामध्ये आपण सुरुवातीला डझन समजावून घेतले, एकदा परत रिवाइज करू. 1 डझन म्हणजे 12, 2 डझन म्हणजे 24, 3 डझन म्हणजे 36, 4 डझन म्हणजे 48, 5 डझन म्हणजे 60 आणि 6 डझन म्हणजे 72. ठीक आहे. मग आता इथं बघा, ज्यावेळी 2 डझन होतात ना, 2 डझन, तेव्हा त्याचा 1 दस्ता होतो. 1 दस्ता होतो. 2 डझनचा म्हणजे 24 कागदांचा 1 दस्ता होतो. आता दस्ता हा शब्द तुम्ही फक्त कागदाच्या बाबत वापरायचा. केळी डोक्यातनं काढून टाका, बरोबर. केळी आंबे काढून टाका. आता आपण ह्या डझन संकल्पना लक्षात घेतली. 12 वस्तू, 12 कागद असले, हे कागद घेतो आता. कागद, 12 कागद म्हणजे 1 डझन कागद, 24 कागद म्हणजे 2 डझन कागद, 36 कागद म्हणजे 3 डझन कागद, 48 कागद म्हणजे 4 डझन कागद, 60 कागद म्हणजे 5 डझन आणि 72 कागद म्हणजे 6 डझन. ठीक आहे, आले लक्षात. मग आता आपल्याला पुढे जायचंय. 2 डझन कागद म्हणजे 1 दस्ता, बरोबर. मग आता मला सांगा, मी इथला सोडला, 12 होणार, नुसत्या 12चा दस्ता होत नाही, त्याला डझन केले, मग या दोघांचा 1 दस्ता झाला. मग आता आणखी जर वाढले तर बघा बरं, 48 कागद म्हणजे किती? 2 दस्ता. किती झाले? 2 दस्ता, बरोबर आहे. 48 कागद म्हणजे किती? 2 दस्ते. मग याला दस्ता म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणता येईल? काय म्हणता येईल याला? दस्ते, बरोबर आहे. 1 दस्ता, 2 दस्ते. मग आता जर आपण आणखी वाढवलं, 12 त्रिक काय होते बघा, 3 दस्ते. इथं होतील 3 दस्ते. ठीक आहे, आलंय लक्षात. काय केलं आपण? आधी आपण डझन समजावून घेतले. 12चा 1 डझन म्हणजे काहीच होत नाही. 2 डझन जर केले, 24 कागद झाले, 1 दस्ता झाला. 48 कागद झाले, 2 दस्ते झाले. 72 कागद झाले, 3 दस्ते झाले. ओके, 3 दस्ते झाले. तर आपण परत समजावून घेतलं. 2 डझन असतील, 2 डझन झाले म्हणजे 24 कागद होतात, म्हणजे 1 दस्ता होतो. 4 डझन झाले, 4 डझन असतील तर 2 दस्ते होतात, आणि जर 6 डझन असतील तर 3 दस्ते होतात. म्हणजे डझनच्या दुप्पट दस्ता असतो. माझं वाक्य बघा, डझनच्या दुप्पट दस्ता असतो. इथं 2 डझन 1 दस्ता. आलं लक्षात? 2 डझन 1 दस्ता. आता आपण हे थोडस बदलून घेऊ. चला बदलून घेऊ, जरा स्क्रीनवरचे चित्र बदलतो. तर आतापर्यंत आपण काय समजावून घेतलं की 24 कागद असले म्हणजे 2 डझन असले तर 1 दस्ता होतो, हे समजावून घेतलं. मुद्दाम आपण रिवाइज करतोय. 24 कागद, 12 अधिक 12 झाले 24 कागद. या 24 कागदांचा झाला 1 दस्ता, बरोबर आहे. 24 कागदांचा, 12 आणि 12. मग आता इकडे बघा, 1 दस्ता म्हणजे 2 डझन, बरोबर ना. कारण 12चा 1 डझन होता ना. 12 वस्तूंचा काय होतो? 12 कागदांचा 1 डझन होतो. मग आता इथं 1 दस्ता म्हणजे 2 डझन. डबल पाहायचं. 2 दस्ते, 2 दस्ते म्हणजे किती? 2 दस्ते म्हणजे 4 डझन. ठीक आहे, 2 दस्ते म्हणजे 4 डझन. ओके, 3 दस्ते म्हणजे 6 डझन. 3 दस्ते म्हणजे 6 डझन. 4 दस्ते म्हणजे 8 डझन. 5 दस्ते म्हणजे 10 डझन. मग 6 दस्ते म्हणजे किती डझन? 6 दस्ते म्हणजे 12 डझन. ठीक आहे, असं तुम्हाला पुढे घेऊन जाता येईल. आले लक्षात? परत वाचू. 1 दस्ता 2 डझन, 2 दस्ते 4 डझन, 3 दस्ते 6 डझन, 4 दस्ते 8 डझन, 5 दस्ते 10 डझन, 6 दस्ते 12 डझन.
बघा आता आता आपण एका नवीन संकल्पनेकडे जात आहोत. ओके, चला नवीन संकल्पना पाहू. तर आतापर्यंत आपण बघितलं 6 दस्ते म्हणजे 12 डझन, मग 7 दस्ते 7च्या दुप्पट 14 डझन, 8 दस्ते 16 डझन, 9 दस्ते 18 डझन दुप्पट, 10 दस्ते 20 डझन. 20 डझन. तर आपण आतापर्यंत काय समजावून घेतलं की 10 दस्ते म्हणजे 20 डझन समजावून घेतलं. ठीक आहे, आपण आता दस्ते आणि डझन हे समजावून घेतले. आता आपण नवीन संकल्पना बघू. चला नवीन संकल्पना बघू. बघा आता आपल्याकडे समजा 12 कागद आहेत. ठीक आहे, बरोबर. 12 कागद आहेत, 1 डझन कागद आहे. त्याच्यानंतर आपण 12 डझन कागद घेतला. 12 डझन कागद घेतला. 12 डझन म्हणजे किती कागद झाले हो? 12 कागदाचा 1 डझन आणि 12 डझन कागद म्हणजे काय? 12 ने 12 ला गुणलं म्हणजे काय झालं? 12चा वर्ग म्हणजे झाला 144 कागद. किती झाला? 144 कागद. 144 कागद झाले. हे जे 144 कागद आहेत ना 12 डझन, या 12 डझनला 144 ला म्हणतात एक ग्रोस कागद. काय म्हणतात? एक ग्रोस कागद. आधी आपण दस्ते आणि डझन समजावून घेतले, आता आपण एक ग्रोस कागद समजावून घेत आहोत. परत सांगतो, एक ग्रोस कागद म्हणजे किती? तुम्ही 12 कागद घेतले सुटे, बरोबर, त्याचा 1 डझन झाला. आणि असे 12 सुटे 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 म्हणजे 12 डझन घेतला. 1 डझन, 2 डझन, 3 डझन, 4 डझन, 5 डझन, 6 डझन, 7 डझन, 8 डझन, 9 डझन, 10, 11 आणि 12. 12 डझन कागद घेतले. प्रत्येक डझन मध्ये 12 कागद होते. 12 ने 12 ला गुणलं म्हणजे तुमच्याकडे 144 कागद झाले. याचाच अर्थ एक ग्रोस कागद झाला. काय झाला? एक ग्रोस कागद झाला. समजले? एक ग्रोस कागद म्हणजे 144 कागद. ओके, आता आपण पुढे जाऊ. आपल्याला आता थोडं पुढे जायचे. तर एक ग्रोस म्हणजे आपल्याला समजलं 144 कागद म्हणजे एक ग्रोस. मग आता याच्या डबल करा. 2 ग्रोस म्हणजे किती होतील? 2 ग्रोसचे बघा बरं, याचा 4 आणि 4 8 होईल, याचा 8 होईल आणि याचा 2 होईल. 288 कागद म्हणजे किती होईल? 2 ग्रोस. पुन्हा 3 ग्रोस करू, यात परत 144 मिळू. पुन्हा परत खाली 8 आणि 4 किती झाले? 12. एक आला 8 आणि 4 12, तो 1 3 13 आणि हा एक झाला वरचा 4 झाले. बरोबर आहे. 432 कागद म्हणजे किती झाले? 3 ग्रोस कागद. कळले? म्हणजे दरवेळी आपण 144 ऍड करत चालू. हा एक ग्रोस कागद म्हणजे 144, 2 ग्रोस कागद म्हणजे 144च्या दुप्पट आणि 3 ग्रोस कागद म्हणजे 144 गुणिले 3 पॉवर 144 गुणिले 3. 3 चौक 12, एक आला 3 चौक 12 आणि 1 13 आणि 12 आणि 1 13, एक आला 3 1 3 आणि 1 4. 432 कागद म्हणजे 3 ग्रोस कागद झाले. आले लक्षात? आता आपण 3 संकल्पना समजावून घेतल्या. डझन, त्याच्यानंतर दस्ता. 1 डझन नाही 2 डझन झाले की दस्ता होतो. आणि असे 12 डझन झाले, 12 डझन झाले की एक ग्रोस होतो. काय होतो? एक ग्रोस. आपण आता 3 संकल्पना समजावून घेतल्या. डझन, दस्ता आणि ग्रोस. डझन, दस्ता आणि ग्रोस. ठीक आहे, आता पुढे जाऊ. चला, आपण आतापर्यंत जे बघितलं ते मी फळ्यावर लिहिलेलं आहे. 1 डझन म्हणजे 12 कागद. इथं फक्त कागद लिहिलेला आहे, हे 12. बरोबर. 2 डझन म्हणजे 24 कागद आणि या 2 डझनलाच एक दस्ता म्हणतात. हे झाले. तुम्हाला वाटेल मी परत का रिपीट करतो, ऐकून घ्या. 12 डझन. मग आता जर असे 12 डझन घेतले, 12 गुणिले 12 तर 144 झाले. याला म्हटलेलं आहे एक ग्रोस कागद. काय म्हटले? एक ग्रोस कागद. ठीक आहे, बरोबर आहे. आता आपण दस्त्यांच्या भाषेत जाऊ.
इथपर्यंत संपलं. ठीक आहे. आता मी एक नवीन संकल्पना सांगतो. 10 दस्ते. 10 दस्ते. एका दस्त्यात किती कागद आहे? 24. मग 10 दस्त्यात किती कागद हो? एका दस्त्यामध्ये परत बघा, एका दस्त्यात 24 कागद. मग 10 दस्त्यात किती कागद? 10 दस्ते 240 कागद. बरोबर की नाही? हा, 24 गुणिले 10 बरोबर 240 कागद. ठीक आहे. 10 दस्ते म्हणजे 240 आणि 20 दस्ते म्हणजे किती हो? 20 दस्ते म्हणजे डबल करा 240च्या. हा 0 तासाच, हा 8 आणि हा 4, 480 कागद. ठीक आहे. आता आपण एक नवीन संकल्पना पाहत आहोत. जेव्हा आपण 20 दस्ते कागद घेतो म्हणजे 480 कागद घेतो, त्याला एक रिम कागद म्हणतात. काय म्हणतात? एक रिम कागद. तो जवळजवळ एवढा गोल बंडल होतो, एवढा गोल बंडल. 480 कागद आहेत ना? किती कागद आहेत? 480 कागद. म्हणजे 10 दस्त्यांचा एक बंडल घेतला. 10 दस्त्यांचा 240 कागद झाले, एवढा झाला बंडल. आणि त्याच्यानंतर 20 दस्ते घेतले म्हणजे 2 बंडल एकत्र केला, 480 कागद. तुम्ही जर कधी चांगल्या दुकानात गेला कागदांच्या तर त्यांना अवश्य म्हणा, आम्हाला एक रिम कागद द्या. तो म्हणून काय करायचं एवढं कागदांचं? 480 कागद पाहिजे तुला? म्हणजे एवढं कागद? ते झाले 20 दस्ते. किती झाले? 20 दस्ते. आले लक्षात? आपण नवीन संकल्पना समजावून घेतलेली आहे. ठीक आहे. आता मी ती परत सोपी करतो. चला. तर आता आपण ती संकल्पना बघितली होती. 20 दस्ते म्हणजे 480 कागद म्हणजे एक रिम कागद. मग मला सांगा 2 रिम कागद म्हणजे किती? 2 रिम कागद म्हणजे किती? 2 रिम म्हणल्यावर काय होईल? ह्या कागदाच्या डबल होईल. 0 8 आणि 8 16, याला डबल 16शी एकाला हातचा. बरोबर की नाही? बघा बरं, 8 आणि 8 आता 8 परत मिळवले तर 16, एकाला हातचा 4 आणि 4 8 आणि 1 9, 960 कागद होतील 2 रिम. मग आता तसेच झाले तर दस्ते किती होतील? 40 दस्ते म्हणजे 2 रिम कागद. सोपं करायचं झालं तर 40 दस्ते म्हणजे 2 रिम कागद म्हणजेच किती कागद? 960 कागद. तुम्हाला जर असं विचारलं 2 रिम कागद म्हणजे किती डझन, किती दस्ते, 2 रिम कागद म्हणजे किती दस्ते, तर तुमचे 40 दस्ते होतील. किती होतील? किती होतील? एक रिम कागद म्हणजे तुमचा 20 दस्ते. परत बघा, एक रिम म्हणजे 20 दस्ते. मग 2 रिम म्हणजे 40 दस्ते. मग 3 रिम म्हणजे 60 दस्ते. बरोबर आहे? त्याच्या डबल करत चला. रिमच्या दस्ते डबल. मग जर 4 रिम म्हटलं तर 80 दस्ते. आलं लक्षात? कागदापेक्षा दस्त्याच्या भाषेत. एक रिम म्हणजे 20 दस्ते, 2 रिम म्हणजे 40 दस्ते, 3 रिम म्हणजे 60 दस्ते, 4 रिम म्हणजे 80 दस्ते. आले लक्षात? दस्ते समजावून घेतले आणि आपण रिम सुद्धा समजावून घेतला. आपला डझन, ग्रोस, रिम आणि दस्ता इथे आपण समजून घेतला. आता आपण उदाहरण बघू. ठीक आहे. चला उदाहरण आपण सुरुवातीपासून बघू. बघा, आता त्याच शिकलेल्या संकल्पना मी इथं बाजूला लिहिल्यात उदाहरणांना सोपं पडावं म्हणून सुरुवातीला. ठीक आहे. परत एकदा रिवाइज करतो. 12 केळी, 12 कागद, 1 डझन, 24 कागद, 2 डझन. ठीक आहे. आता मी इथं काय विचारतोय बघा, प्रश्न असा आहे, तुमच्याकडे 6 डझन कागद आहे. 6 डझन कागद आहे म्हणजे उत्तर सांगा मला, एकूण किती कागद आहेत? म्हणजे या म्हणजेला 3 टिंब सुद्धा देतात. म्हणजेला असे 3 टिंब दिले म्हणजे म्हणजे होत. म्हणजे तुमच्याकडे एकूण किती कागद आहेत? एकूण किती कागद? किती कागद सांगा बरं. 6 डझन कागद आहे म्हणजे एकूण किती कागद? 6 डझन. आता आपण काय पाहिले, 1 डझन म्हणजे 12 कागद. 1 डझन म्हणजे 12 कागद. मग आता 6 डझन म्हणजे 12 ने गुणायचं किंवा असंही लिहिता येईल, 6 गुणिले 12 म्हणजे किती झाले? 12 सक 72. 12 सक 72 म्हणजे तुमच्याकडे किती कागद आहेत?
72 कागद आहेत. ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडे 6 डझन कागद आहेत. बरोबर आहेत का बघा? बरोबर आले. 6 डझन 12 सक 72. आता पुढचं उदाहरण बघू. चला, आधीच आपण 6 डझनचं उदाहरण बघितलं. आता आपण तुमच्या पुढे दुसरं एक उदाहरण ठेवलेलं आहे. बघा बरं, तुमच्याकडे 8 डझन कागद आहे. 8 डझन कागद आहे म्हणजे तुमच्याकडे किती कागद आहे? 8 डझन कागद. मग आता काय करायचं? एका डझनाने गुणायचं. 12 ने 8 ला गुणा. 12 8 96. किती झालं? 96. ठीक आहे, दुसरं उदाहरण घेऊ. तुमच्याकडे 10 डझन कागद आहे म्हणजे किती कागद आहे? 10 डझन म्हणजे 10 गुणिले 12 120 कागद आहे. ठीक आहे, ओके. तिसरं उदाहरण घेऊ. तुमच्याकडे 12 डझन कागद आहे म्हणजे आता 12 ला 12 ने गुणा म्हणजे 12चा वर्ग करा. 144 कागद तुमच्याकडे होतील. किती होतील? 144. 12 डझन. आणि या 144 ला काय म्हटलेलं आहे? एक ग्रोस कागद. काय म्हटलंय? 12 डझन. 12 डझन म्हणजे 144 म्हणजे एक ग्रोस कागद. आलं लक्षात? एक ग्रोस कागद तुमच्याकडे आहे. ठीक आहे, चला आता पुढचं बघू. आता तुमच्या समोर एक उदाहरण आहे, वाचा. एक रिम कागदापैकी, तुम्हाला जर सोडवायचं असेल तर तुम्ही सोडू शकता. ठीक आहे, माझा आवाज पॉज करून. एक रिम कागदापैकी 300 कागद वापरले तर एकूण किती कागद उरले? एक रिम कागद म्हणजे किती तो आपण बघितला, 480. बरोबर. एक रिम कागद म्हणजे किती? 480 कागद. ठीक आहे, म्हणजेच 20 दस्ते. मग आता 480 पैकी 300 कागद वापरले तर उरले किती? हा 0, हा 8, हा 1. किती कागद उरले? 180 कागद उरले. ठीक आहे, ओके. आता मी हेच परत सांगतो. आता या 1च्या जागेवर 2 रिम कागद घेऊ. 2 रिम कागद पैकी 300 कागद वापरले. 2 रिम कागद पैकी 300 वापरले. मग 2 रिम कागद म्हणजे किती? 480 च्या डबल 960 आपण केले होते. 960 मधले 300 वजा केले. बघा बरं, आता शून्यातून 0 गेला. 606. इथं उरले 6. 2 रिम कागद म्हणजे 960 कागद. 960 पैकी 300 गेले, 660 उरले. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण रिम कागद आणि दस्ता ही संकल्पना समजावून घेतली. चला आता थांबतोय. घटक आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका. आपल्या मित्रांना कळवा आणि ज्यांनी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ओके, चलो, गुड डे, बाय.